आज बॉम्बे हायकोर्टात कोर्टाने खडे बोल ऐकवले आहेत। महाराष्ट्र पोलिसांना सांगितलं आहे की कशा पद्धतीने तक्रार मुलीबरोबर इन्सिडेंट कधी झाला, FIR कधी झाली आणि पालकांचं स्टेटमेंट कधी झाला। आपल्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार सर आहेत, त्यांच्याशी पण बोलूया। सर, बदलापूरची घटना आपण ऐकली आहे, त्यात आज बॉम्बे हायकोर्टने सुद्धा देखील पोलिसांना फटकार लावला आणि सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई केली आहे ते उचित नाही आहे। नाही, कोर्टाच्या बदलापूर घटनेच्या मध्ये जे दिरंगाई झाली, जे प्रकरण दडपण्याचं काम सरकारच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून हे स्पष्टपणे दिसून आलं। हे मी म्हणत नाही, आम्ही म्हणत होतो तो आरोप होता। आता कोर्ट म्हणते आहे ती सच्चाई आहे। म्हणजे आम्ही म्हणालो तेच खरं झालंय की विरोधक जे म्हणत होते की हे प्रकरण मध्ये, या प्रकरणामध्ये बदलापूरच्या त्या 2 मुलींचं शोषण झालंय, त्यामध्ये हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलिसांच्याकडून झाला, सरकार त्याला साथ देत होती का याची चौकशी करा। तर आज हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार यावर शिक्कामोर्तब झाला आहे की कोर्ट म्हणते त्याप्रमाणे खरं आहे की सरकार हे प्रकरण मध्ये गांभीर्याने घेतलं नाही, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आहे, स्टेटमेंट घेण्यामध्ये दुर्लक्ष केलं आहे, FIR दाखल करण्यामध्ये दुर्लक्ष झालं आहे। घटना म्हणजे 13 तारखेची, 16ला तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलायला जातं, त्यांच्या संस्थेकडे ते 14-15 तारखेला जाऊन पालक मिळतात आणि सांगतात की आमच्या मुलीवर अत्याचार झाला आहे, तुम्ही कारवाई करा, परंतु संस्थेचे ट्रस्टी कुठलेही पाऊल उचलत नाहीत। ते सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी झाली पाहिजे, आपण कारवाई केली पाहिजेत। आणि या सगळ्यामध्ये 16ला FIR होतो, 22 तारखेपर्यंत पालकांचे स्टेटमेंट घेतले जात नाहीत। पालकांना खरं म्हणजे ही चौकशी इतक्या धीम्या गतीनं कशी जाऊ शकतो, कोर्टाच्या हे लक्षात आलं, माननीय कोर्टाच्या, आणि म्हणून कोर्टाने यांची ह्या संदर्भात जे काही मत कोर्टाने नोंदवलं आणि त्यांनी सरकारला कानपिचका दिल्यात, हे सरकारने आता नैतिकता गमावलेली आहे। कोर्टाच्या आदेशाचं आपण, कोर्टाचे जर आपण आत्ताचे कालचे जर मत आपण पाहिलं तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का? यांना जर नैतिकता, नीतिमत्ता काही असेल तर मुख्यमंत्री आणि या सरकारने राजीनामा देऊन बाहेर पडावं। इतकं गंभीर निरीक्षण त्यामध्ये नोंदवलं आहे, इतकं गंभीर ताशेरे सरकारच्या विरुद्ध, पोलिसांच्या विरुद्ध कोर्टाने नोंदवलेत। याचं भान ठेवून, सद्विवेक बुद्धीचा वापर करून त्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने इमाने इतबारे प्रायश्चित्त घेऊन सत्तेच्या बाहेर पडावं, अशी आमची मागणी आहे। इथे एकनाथ शिंदे म्हणतात की जे प्रोटेस्टर्स होते तो प्रोटेस्ट एक पॉलिटिकल मोटिवेटेड प्रोटेस्ट होता, त्यात बदलापूरचे कमी आणि बाहेरून जास्त लोक आले होते, गाडी भरून लोक आले होते, त्याचे फुटेज देखील आहेत, CCTV फुटेज आहे, तपास सुरू आहे। हे पहिल्यांदा FIR जो केला त्यामध्ये जेवढे लोक अरेस्ट झाले तुमच्या CCTV फुटेजमध्येच आलेले आहेत, अरेस्ट केलेली लोक ती स्थानिक आहेत। आपलं पाप दुसऱ्याकडे बोट दाखवण्यासाठी, आपलं पाप लपवण्यासाठी विरोधकांना आणायचा, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात नाही घ्यायचं। एवढे मोठं गंभीर प्रकरण आहे, त्यामध्ये तुम्ही आज 2000 लोकांवर, आज मी पाहिलं की 2000 लोकांवर गुन्हा दाखल करणार। करा, तिथे जाणारा मराठी माणूस आहे बदलापूरमध्ये, मुंबईतून स्थलांतर झालेला माणूस आहे, मुंबईतली घरं विकलीत आणि तिकडे जाऊन राहत आहेत, तो मराठी माणसाचा अपमान तुम्ही करताय, समस्त मराठी माणसाचा अपमान मुख्यमंत्री करतायत। यामध्ये घटना घडल्यानंतर कुठला बाहेरचा, कुठला आतला, काय संबंध आला? ही घटना ज्यावेळेस घटना दिल्लीत घडली, अख्खा देश त्यावेळेस रस्त्यावर आला होता निर्भयेच्यामध्ये, त्यामध्ये काही विरोधक आणि सत्ताधारी हा विषय होता काय? जी घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आणि भारतीय जनता पक्षाने तिथे जे काही राजकारणाचं आपली ही दाखवली, ती घटना कशा पद्धतीने बघायची? आणि इथे तर त्यापेक्षाही विदारक ती घटना आहेच, भयानक आली, डॉक्टरावर झालेला अन्याय, अत्याचार, पण इथे तर छोट्या छोट्या बालिकेवर, 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतो आणि तुम्ही संवेदनशील आहात? अरे तुमच्या संवेदना तर केव्हाच मेल्या आहेत, तुम्ही, तुमच्याकडे त्या संवेदना शिल्लकच राहिल्या नाही, तुम्हाला सत्ता, खुर्ची याचा लोभ जास्त आहे। अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट करणं आणि त्या आंदोलनकर्त्या जनतेच्या उद्रेकाचा अवमान करणं, त्यांनी रस्त्यावर का उतरलेत,
न्याय मिळत नाही म्हणून हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना तुम्ही आरोप त्यांच्यावर विरोधकाकडे बोट दाखवून त्या सगळ्या मराठी माणसाला मनस्ताप देण्याचं पाप तुम्ही करताय. मुख्यमंत्री उदाहरण देताना म्हटले की लाडकी बहीण योजनाचा विरोध करण्यासाठी तिथे पोस्टरचे देखील आणले. तो पोस्टर कुठून आला? एवढ्या ह्याच्यात पोस्टर कसे छापले गेले? तिथे ज्या प्रकारची सिनारिओ दिसत होती असंच दिसत होता की ही प्लॅनिंग करून आलेले लोक आहेत. असे उत्स्फूर्त मोर्चामध्ये आज महिला सुरक्षित नाही देशात राज्यात. रोज घटनेमध्ये वाढ होते. 7 महिन्यामध्ये 57% ठाणे जिल्ह्यामध्ये क्राईममध्ये वाढ झाली. याचं उत्तर कोण देईल? आणि ह्या स्थितीमध्ये ते बोर्ड आणलं. बोर्डावर काय वाईट लिहिलं? तुमचे 1,500पेक्षा महिलांची सुरक्षा आवश्यक आहे. योजना त्यांनीच आणली 1,500 रुपयाची. मतासाठी आणलेली योजना, सरकारी तिजोरी लुटून स्वतःच्या मताची तिजोरी भरायसाठी केलेला जो केविलवाना प्रयत्न आहे तुम्ही आणलात. महिलांची मागणी होती की आमच्या बहिणी सुरक्षित नाहीत, आमच्या युवती सुरक्षित नाहीत, आमच्या मुली सुरक्षित नाहीत. तुम्ही 1,500 आम्हाला देण्यापेक्षा आमची सुरक्षा करा. काय वाईट होतं त्यात? काय वाईट चुकीचं लिहिलं होतं? आणि त्याला धरून तुम्ही म्हणताय ते बॅनर आलेत तर लाडकी बहीण योजनेला बदनाम करायसाठी आणि विरोधकांचं षडयंत्र, हे बकवास आहे. याला कुठलाही तथ्य नाही. मुख्यमंत्री अशा प्रकारचं स्टेटमेंट करून जनतेचा अपमान करू नका. विरोधक म्हणून आम्ही आमची भूमिका जी मांडतोय ती न्याय देण्याची आमची भूमिका आहे. तुम्ही देण्यात कमी पडलात म्हणून आम्हाला ती भूमिका मांडावी लागते, हे माझं मत. मुख्यमंत्र्यांनी एका सभेत सांगितलं की एका प्रकरणात आम्ही 2 महिन्यात तपास केले आणि 2 महिन्यात आरोपीला फाशी शिक्षा झाली. आता हे हास्यास्पद आहे. हे हास्यास्पद आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बलात्कार करणाऱ्यावर, बलात्कारी माणसावर 2 महिन्यात फाशीची शिक्षा झाली. एक तरी उदाहरण सांगावं. तेवढंच नव्हे, दुसऱ्या इतर घटनेमध्ये सांगावं. जे मी ट्विट केलं आहे, मी एक्सवर पोस्ट टाकली, त्यामध्ये स्पष्टपणे आम्ही म्हणले तुम्ही दाखवा. मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पोस्टर डिलीट करायची नामुष्की आली. किती फेक नेरेटिव्ह. का ट्विट डिलीट केलं त्यांनी? जे गेलं होतं की आम्ही यामध्ये 2 महिन्यामध्ये या SITच्या माध्यमातून सजा देऊन बलात्कारांना फाशी दिली. हे सरकार एवढं कार्यदक्ष आहे, कर्तव्यदक्ष आहे. हे जे काही लिहिलं त्यांच्या ट्विटवर ते डिलीट करायला लागली. कारण महाराष्ट्रामध्ये असं झालंच नाही. स्वतःची इब्रत वाचवण्यासाठी सरकारने असा फेक नेरेटिव्ह करायचा आणि लोकांना मूर्ख आहेत असं समजून वागायचं. यामध्ये मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग करणारे किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणारे हे चुकीची माहिती देत आहेत. एक असावं किंवा मुख्यमंत्री जाणून बुजून राज्यातील सत्ता जाते आहे म्हणून अशा प्रकारचं फेक नेरेटिव्ह सेट करत असतात. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ज्या लोक सांगतात की तो प्रोटेस्ट करणारा जो प्रोटेस्ट होता तो पॉलिटिकली मोटिवेटेड प्रोटेस्ट होता, त्यांची मानसिकता आणि त्या केसमधले आरोपीची मानसिकता एकच आहे. नाही, मी यावर बोलणार नाही. उद्धवजी काय म्हणले ते काही मी ऐकलं नाही. पण तुमची एकूणच या प्रकरणातील दिरंगाई ही कुठली मानसिकता दाखवते? उद्धवजी म्हटले असतील कदाचित, तर मला मी काही त्यांच्या समर्थनार्थ मी उत्तर देत नाही. परंतु ही मानसिकता जी आहे, अशा गंभीर प्रकरणातील आरोपीच्यावर कारवाई करताना दिरंगाई जी होते ती योग्य आहे का, याचंही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, उज्ज्वल निकम स्पेशल पीपी अपॉइंट झालेत, आपण त्याचा विरोध केलेला आहे. याचा मागचं कारण काय? ह्याच्यात जो ट्रस्टी आहे त्याचे संबंध BJPशी असल्याचं म्हटलं जात आहे आणि ह्यांनी BJPची तिकीटवरून निवडणूक लढले होते. ह्याचा असं आहे की उज्ज्वल निकम आत्ता निवडणूक लढलेत, भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलीत. ते नंतर ते तिथपर्यंत थांबले नाहीत. त्यांना राष्ट्रीय स्पोक्सपर्सन म्हणजे त्यांचा काय म्हणतो आपण मराठीत प्रवक्ता, राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून त्यांच्याकडे पूर्ण वेळ आता भाजपची जबाबदारी आहे. पूर्ण वेळ भाजपचा कार्यकर्ता नेता असलेल्यांना अर्धवेळ वकिली करायची पाळी येणार. कारण पूर्ण वेळ ते तिकडचे आहेत, भाजपचा कार्यकर्ता झाले आहेत, ते त्यांचे प्रवक्ता झाले आहेत. आणि अशा व्यक्तीला तुम्ही तिकडे विशेष सरकारी वकील म्हणून नेमताय की जी ट्रस्ट त्याच विचाराची आहे BJP आणि RSSच्या, आणि हे व्यक्तीसुद्धा त्याच विचाराचे, तर न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी? हाच प्रश्न आम्ही उपस्थित केला. आणि आजही आमचा प्रश्न तोच आहे
की तुम्ही तो वकील बदला, लोकांच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ देऊ नका. कॅमेरा पर्सन आसिफसह सूरज ओझा, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.